म्हणून जसं की आपण पाहतोय मी सध्या हडपसरच्या विठ्ठल सभागृह या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय महिलांचे सर्वात आनंदाचे महत्त्वाचे दिवस म्हटलं तर ते नवरात्रचे 9 दिवस. या नवरात्रमध्ये असंख्य महिला भगिनी ज्या ते आपला आनंद दुगुणित करण्यासाठी गरबा, डान्स, धमाल, मस्ती हे करण्यासाठी सातत्याने या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. अद्याप तो दिवस आज आलेला आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय आरंभ अकॅडमीच्या वतीने तसेच राजमाता जिजाऊ आणि महिला सेवा संस्थेच्या माध्यमातून महिला भगिनीसाठी नवरात्र उत्सवानिमित्त गरबा, दांडिया, डान्स, मस्ती असा कार्यक्रम जो होतो या ठिकाणी घेतला आहे. आणि या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आनंद घेण्यासाठी असंख्य महिला भगिनी उपस्थित झालेले आहेत. नाचून गाऊन आपला आनंद होतो या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त घेत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी गरबासाठी सहभाग झालेल्या असंख्य महिला आहेत. आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आरंभ अकॅडमी त्याचबरोबर राष्ट्र माता जिजाऊ महिला सेवा संस्थेच्या माध्यमातून नवरात्र महोत्सवानिमित्त महिला भगिनीसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये अनेक वेळेपासून आपण या ठिकाणी सहभाग झाला, कार्यक्रमाचा आनंद घेता. कसं वाटते काय? खरं फारच छान वाटतं, कारण की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सवामध्ये महिलांसाठी हा अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे, जेणेकरून एक म्हणजे अतिशय चांगल्या सभागृहामध्ये त्याचबरोबर चांगल्या वातावरणामध्ये महिलांना एक स्वतंत्र जगण्यासाठी किंवा आपला आनंद साजरा करण्यासाठी या नवरात्रोत्सवामध्ये खूप चांगला असा उपक्रम राबवलेला आहे. सगळ्या महिला भगिनी आमच्या खूप एन्जॉय करत आहेत आणि सगळ्या छान नटून तटून आलेल्या आहेत. त्याचमुळे मला ज्यांनी आयोजकांचं मला अतिशय म्हणजे कौतुक करावंसं वाटतं आणि त्यांचे आभार देखील मानावेसे वाटतात की इथून पुढे देखील दरवर्षी तुम्ही अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आपल्या महिलांसाठी करावं आणि वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आपल्या सर्व महिलांना कसं त्यांच्या उपजत गुणांना वाव देता येईल हे देखील बघावं. पुन्हा एकदा तर मला खूपच आनंद झाला आहे. मी आज पहिल्यांदाच इथे आलेले आहे. आरंभ अकॅडमीतर्फे अंजली मॅडमनी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात. पण मला खूप आनंद झाला आज इथे येऊन. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते. खूप छान वाटतंय. मागच्या वर्षी सुद्धा मी मॅडमचं जॉईन केलं होतं प्रोग्राम, जे मॅडमनी लोणी काळभोरमध्ये सुद्धा त्यांनी अरेंज केलं होतं. खूप छान रित्या त्यांनी सादर केलं होतं आणि खूप महिला पण तिथे जॉईन झाल्या होत्या मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी सुद्धा मॅडमने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि खूप छान आम्ही एन्जॉय करतो इथे. महिला भगिनीच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा महिला भगिनीच्या मनातलं भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी भगिनींच्या मनामध्ये आणि त्यांच्या डोक्यामध्ये असलेलं जे टेम्पटेशन आहे या सगळ्या गोष्टीला दूर करण्यासाठी आरंभ अकॅडमी तसेच राष्ट्रमाता जिजाऊ सेवा महिला संस्थेच्या माध्यमातून हा नवरात्र महोत्सवानिमित्त महिला भगिनींसाठी धमाल, डान्स, मस्ती, दांडिया कॉम्पिटिशन जो आहे तो गरबाच्या माध्यमातून घेण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ महिला सेवा संस्थेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रोहिणीताई भोसले यावेळेस आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. महिला भगिनीच्या आनंदाला दुगुणित करण्यासाठी आणि महिला भगिनीच्या आनंदाला गगनापर्यंत पोहोचवण्याचा जे प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहात, ही संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आली त्याबद्दल? नेहमी माझं असं मत असतं की महिलांना खुलं व्यासपीठ उत्पन्न आपण निर्माण करून द्यावं. त्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो, काही ना काहीतरी उपक्रम राबवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि मला तशी महिलांची साथही मिळते आणि तसा प्रयत्न करते. आणि मला असं वाटतं की जे काय आत्ताचं वातावरण आहे त्याच्यातून जरा स्ट्रेस फ्री होण्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि याचा महिलांनी मनमुराद आनंद लुटावा एवढीच माहिती. त्याचबरोबर आरंभ अकॅडमीचे संस्थापक अध्यक्षा अंजलीताई शक्ती म्हणून हे सुद्धा या ठिकाणी आहे. त्यांच्या माध्यमातून देखील असा हा कार्यक्रम महिला भगिनींसाठी घेण्यात आलेला आहे. आरंभ अकॅडमी सातत्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना एकत्रित आणण्याचं काम ते सातत्याने करतच असतात. परंतु आज देखील त्यांनी असंख्य महिला जनसमुदाय जो या ठिकाणी गरबा, दांडिया, धमाल, डान्स, मस्तीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी महिला भगिनीने एकत्रित केलेले आहेत. त्यावेळेस ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. सातत्याने वेगवेगळे उपक्रम घेण्याच्या पाठीमागं आपला नेमका उद्देश काय आहे आणि समाजापुढे नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत आहात, काय सांगता? एवढंच उद्देश आहे की जे महिला बाहेर नाही निघत, मी मागच्या वेळेस तर प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ते सांगितलं, ज्या महिलांना बाहेर निघता येत नाही किंवा ज्या महिला घरी असतात त्यांना एक थोडंफार त्यांना एक एन्जॉयमेंट किंवा एक रिलॅक्सेशन किंवा मिसळून राहतात महिलांमध्ये, 4 लोकांमध्ये राहण्याची त्यांना संधी भेटते. त्यासाठी हे उद्देश असतो आणि मी दरवेळेस प्रत्येक वेळेस नवीन नवीन उपक्रम घेतेच की, कारण कसं आहे एकजूट आणणं गरजेचं आहे महिलांना. म्हणजे महिलाची साथ देणं खूप महत्त्वाचं आहे हे मला असं वाटतं. ह्या आजकालच्या युगात आता तुम्ही बरेचसे काही गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत
पण अशा वातावरणामध्ये मेंटली फिजिकली एका महिलाला जे घर ऑफिस आणि मुलं हे सगळं सांभाळून जे आपल्यासाठी वेळ काढते ती खरी महिला असते. असं नाही की प्रत्येक महिलाला नाही वेळ भेटत किंवा ती प्रत्येक महिला असं घरीच असते, असं काही नाहीये. पण स्वतःसाठी वेळ काढा, माझा एकच उद्देश आहे. कारण कधी कुणाचा दिवस कसा आहे काही माहिती नसतो. तर त्यासाठी महिलांना एकच विनंती आहे की स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी वेळ काढा. बस, बाकीचं मला काही बोलायचं नाही. आणि प्रत्येक वेळेस माझी टीम, माझी मैत्रिणी, हे सगळं गँग जे आहे ही मला खूप खूप साथ देते. आणि आता यावर्षी आपल्या ग्रुपमध्ये नवीन मेंबर जॉईन झालेला आहे, रोहिणीताई. तर त्यामुळं आता बघूया. आतापर्यंत जर मी खूप उपक्रम घेत आलेली आहे, पण आता ह्या वर्षी दोघींनी मिळून घेतलेला आहे हा उपक्रम. तर आम्हाला 100% सक्सेस झालेला आहे. इथून पुढं पण मी असंच उपक्रम घेत राहील, फक्त मला माझ्या टीमची साथ पाहिजे. सर, ऑल ऑफ यू, थँक्यू 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 व्हेरी मच. आणि स्पेशली मनीष कांबळेंचं खूप थँक्स. ते प्रत्येक वेळेस मी बोलवलं की त्यांचं पहिला कॉल केलं की ते माझ्यासाठी पहिले असतात. सत्याचा लढा म्हणजे सत्याचा लढा, प्रत्येक वेळेस ते असतात. थँक्यू. आणि रोहिणीताई, थँक्यू माझ्यावरती ट्रस्ट करण्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या मैत्रिणींना पण खूप खूप धन्यवाद, जे माझ्या बोलण्यावरतून हे उपक्रम जे मी राबवलंय त्याच्यासाठी सगळे वेळ काढून आले. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच नवरात्र महोत्सवानिमित्त महिला भगिनीच्या आनंदाला दुगुणित करण्यासाठी या ठिकाणी उपक्रम घेण्यात आले. असंख्य महिला आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. आपल्यासोबत आणखी काही महिला देखील संवाद साधणार आहे. आज घेण्यात आलेला उपक्रम पाहून असं वाटते काय? आजचा जो उपक्रम आरंभ अकॅडमीच्या वतीने जो ऑर्गनाईज केलेला आपल्या अंजली मॅम सप्तमुनी, त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. आज आम्ही सर्व महिलांनी इतकं एन्जॉय केले की खूप छान वाटलं. दरवर्षीप्रमाणे त्या कुठं नाही कुठं म्हणजे काही ना काही प्रोग्राम घेतच असतात. मागच्या वर्षी मधुबन लॉनला इतकं छान केलं होतं सर्व महिलांनी. आम्ही खूप, आमचं पूर्ण ग्रुपच इतकं एन्जॉय करते की सर्व मिळून आम्ही एकमेकांना कॉल करून खूप सपोर्ट असतं आमचं सर्व अंजली मॅमला. तर खरंच मनापासून धन्यवाद अंजली मॅम. नक्कीच असेच बातमीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा सत्याचा लढा 24 तास बातमी. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, हडपसर.